काकी, आता जे मतदानासाठी तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही काय त्यांना बोलाल? काय बोलायचं, आमची आम्हाला परवड झाली. काय करणार आहे आता? काय त्या मतदानाला अर्थ आहे? तुमच्या माध्यमातून जनतेला माझी विनंती आहे की यावेळी जागे व्हा. नाही त्रास असला आणि नसला तरी कोण कोणाला सांगणार तेव्हा? कोण लक्ष देणार आहे नाही. फक्त तुमचं इलेक्शन आलं की तुम्ही बोलणार आम्ही हे करणार ते करणार, पण आमच्यासाठी तर काय होत नाही. जागा छोटी पण जास्त काही खेळायला भेटत नाही, कचरा भरून भरून साफसफाई होत नाही. तुम्ही बघू शकता इथे मत मागायला येणार तुम्ही, तेव्हा जे सांगते त्यांना मी काय. तर प्रत्येक जण इकडे कचरा टाकून जातो. कुणालाच वाटत नाही की आपला जो परिसर आहे तो स्वच्छ राहावा. कसं कसं वाटतंय? घाण घाण वाटते. मग तेच तर विचारलं होतं आधी तुम्हाला की सगळ्यात आधी काय पाहिजे. तुम्ही बोला लादी पाहिजे. बाथरूम संडास नकोय तुम्हाला? हो पाहिजे ना आम्हाला संडास. मला तर अक्षय कुमारचा तो फिल्म आठवली, टॉयलेट एक प्रेमकथा. एक मिनिट तुम्ही भविष्य बघता का? लोकांच्या सतत संपर्कात असणं हेच आम्हाला आमच्या विजयाकडे घेऊन जाणार आहे याची आम्हाला खात्री आहे. ही जनता आहे, जनताला सगळं माहिती असतं. ते म्हणतात ना हिंदीमध्ये की पब्लिक हे सब जानती, आणि पब्लिकला माहिती आहे कुणाच्या मागे उभं राहायचं, कुणाच्या मागे उभं राहायचं नाही. नमस्कार, मी अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत कुर्लामध्ये, कुर्ला वेस्टमध्ये. वॉर्ड क्रमांक 166 हा आहे बैल बाजार परिसर. या परिसरात बघा, सुरुवातीला आता पहाट आहे, लोक जरा घरातून बाहेर पडलेले आहेत आणि आपण थोडं ना लोकांमध्ये चर्चा करूया. चर्चाचा स्पॉट जो आहे तो समोर दिसतोय शाळेसाठी, आणि या बाजूला स्टॉलसुद्धा आहे. लोक वडापाव वगैरे आस्वाद घेत आहेत. सो वेळ न घालवता या परिसरातले जे चर्चा आहेत ते रंगीत करूया. चलो जाऊ, चाय पे चर्चा. सर हाय, नमस्कार. नमस्कार सर, माझं नाव आरजे अमोल आहे. रोज येते इकडे चाय प्यायला? हो, चहा प्यायला आवडते चाय? आवडते चहा. मग आम्हाला नाही ऑफर करणार? मग घ्या ना तुम्ही पण. नमस्कार सर, माझं नाव आरजे अमोल आहे. मी चॅनलमधून आहे. ह्या विभागातले म्हणजे आता महानगरपालिके इलेक्शन होणार आहेत. तुम्ही आता कट्ट्यावरती बसलेलं म्हणून आपली चर्चा झाली पाहिजे म्हणून मी आलो. काकी, काय सांगाल या ठिकाणी महिलांसाठी काय व्यवस्था झाल्या पाहिजेत ज्या आतापर्यंत नाही तुम्हाला वाटत? नाही, आमच्यासाठी तर काय नाही महिलाचं. काय वाटतं, काय व्यवस्था आहेत त्या महिलांसाठी झाल्या पाहिजे ज्या आत्तापर्यंत नाही आहेत, त्याची कमतरता जाणवतं? कमतरता अशी आहे की महिलांसाठी काय केलं, काय नाही केलं. फक्त तुम्ही बोलता करतो म्हणून, पण काय होत तर नाही. फक्त तुमचं इलेक्शन आलं की तुम्ही बोलणार आम्ही हे करणार ते करणार, पण आमच्यासाठी तर काय होत नाही. काय प्रॉब्लेम्स काय आहेत? महिलांना काय प्रॉब्लेम्स आहे या ठिकाणी? अरे महिलांना काय जगात दिसतंय ना महिलांना काय प्रॉब्लेम आहे, पण ते सॉल्व्ह तर होत नाहीत. तुम्ही बोलता करून दाखवते. फक्त दाखवलं आता की तुम्हाला पैसे दिले, पैसे देऊन काय बायकांचा विश्वास तर जिता काय कुठं करायचं असतं ना. ज्येष्ठ नागरिक आहेत आणि मुली आहेत, वय झालेले लोक आहेत, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ते ह्यांनी केलं पाहिजे ना. नाही करत ना. मग तेच ना केलं आता पाहिजे. तुमच्या हातात एक मतदान असेल, महानगरपालिकेचे इलेक्शन होतील तेव्हा जेव्हा हे लोक येतील तेव्हा तुम्ही काय त्यांना बोलाल? तेच बोलतात, पण ते आपण बोलून ते करत नाहीत ना. मतं मागायला आमच्या दरवाज्यात येतात, पण आमचं संरक्षण नाही करत तुम्ही. त्यांच्या संरक्षण जसं तुम्ही मतं मागायला येता तसं तुम्ही आमच्या दरवाज्यातून आमचं संरक्षण करा ना. आमची हीच अपेक्षा आहे बाळा. कारण या एरियाची झोपडपट्टीची थोडी गैरसोय झालेली आहे आणि विमानच्या प्राधिकरणामध्ये त्याचं आपलं नाव करून झोपडपट्टी उठवली गेली, पण ती नियमाने नाही उठवली गेली. तर कशी इथलं एक घर तिथलं एक घर उठवल्यामुळं एखादं घर त्या ठिकाणी राहिलं गेलं, त्या लोकांना तिथं राहता सुद्धा आलं नाही. कारण राहिलं तर रात्रीचं चोरांचं यांचं लफडं होतं. त्याच्यामुळे त्या लोकांना आपलं स्वतःचं घर भाड्यानं पण देता आलं नाही. घर तिथं सोडून तो भाड्यानाच राहतोय, म्हणजे तो अन्याय झालेला आहे. तो तसा अन्याय होता कामा नये. सर्वांना नियमाप्रमाणे घरं द्या आणि लेवलनी द्या. सगळ्यात मोठी समस्या काय आहे ते? सगळ्यात मोठी समस्या तेच ना, जे नापत्र लोकांना त्यांना घर नाही भेटत आहे. बेघर झालेले. बेघर. हे का, नमस्कार. कसं आहे? नाही, नमस्कार. माझं नाव आरजे अमोल आहे. मी टेलिकास्ट विथ आरजे अमोल नावाचा एक शो करतोय. आता महानगरपालिकेचे इलेक्शन येत आहेत. काय वाटतं तुम्हाला यावेळेचे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कसा उमेदवार असला पाहिजे? आमची तर हा एक आहे, पण 4-5 जण आहे. पण आमची अपेक्षा आहे आणि एक जण आहे बाबा, बट तो त्याला आय थिंक तिकीट भेटणार की नाही माहीत नाही. तो नाव सांगणं जरुरी आहे का नाही ना? सांगितलं तरी चालेल, तुमची इच्छा. मोहन आंबेकर. अच्छा,
नागरिकांनी सगळ्यांनी पुढे एकजूट येऊन या त्या गोष्टी करावा, पण त्या गोष्टी होत नाही. ज्याला आपण उभं करतो त्याकडनं पण होत नाही त्या गोष्टी. बरोबर. पण आपला जे उमेदवार हवा आहे तो येत नाही, त्याला सपोर्ट जसा पाहिजे तसा भेटत नाही. येऊ का, बोलू शकतो आपण? तुमचा चर्चा चालू आहे. आता महानगरपालिकेचे इलेक्शन येणार माहिती आहे ना, काय वाटतं तुम्हाला, कसा नगरसेवक हवा आहे? नाही, त्रास असला आणि नसला तरी कोण कोणाला सांगणार तेव्हा. बरोबर. आता हे बघा, इकडे झोपड्या वगैरे तुटतात, ही दुकानं वगैरे तुटली, कोणी लक्ष द्यायला नाही. कोण लक्ष देणार आहे नाही. मग असा वाली पाहिजे की नको? आता वाली पाहिजे, आता कोण? लोकांनी बोललं पाहिजे. त्यामुळेच मी इकडे आलो आहे, टेलिकास्ट करणार आहे. पुढले लोकवस्ती पण आता कुर्ला वेस्ट जो आहे तो आपण तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रमंडळ भोयवाडी इथून ही वस्ती चालू होते. आपण आतमध्ये जाऊया. तुम्हाला फिरवशील या गल्ल्या? भोयवाडीमध्ये मजा येते तुला? हा खूप. हा, इकडे एक सर पण आहे. सर, विकास झालेला दिसतो? गाड्या नाही, हे बघा, हा दिसला विकास, किती आवाज नाही काय आहे सर. अच्छा, हा विकास आहे. हा विकास आहे. बस. का आजी कशात? काय बरी कोण कोणाला काय आहे, मत मागायला येईल ना तुम्ही, तेव्हा ते सांगते त्यांना मी काय ते. बरोबर. हा, बरोबर. एकाला एक देता, एकाला एक नाही देत. हे मत तुम्ही सगळ्यांकडनं घेणार की नाही? बरोबर. ठीक आहे. इथे लहान मुलं जे आहेत ते क्रिकेट खेळतात. तर मग तुम्ही एन्जॉय करता इकडे रोज येऊन? खूप हा, मजा येते. मजा येते. मजा येते. मग ह्याच्यापेक्षा मोठं मैदान पाहिजे होतं. हा, पण त्याचा कचरा पण घाण आहे इथे सगळं, आणि इलिगल पण घर बांधलेत. इलिगल तुला कळतं हे सगळं? लिगल काय असते, लिगल आणि काय असते इलिगल? लिगल म्हणजे ते सरकारने बोललेले असते ती जागा तेवढी, आणि अनलिगल म्हणजे ते जागा नाही बोललेले असतात तिथे बांधतात लोक. अरे वा. इथे जागा छोटी पण जास्त काही खेळायला भेटत नाही, कचरा भरून भरून साफसफाई होत नाही. तुम्ही बघू शकता इथे एवढं सगळं कचरा. तू कितीला आहेस? सेकंड आहे. तू रोज येतो इकडे? हा, मजा येते. मोठं मैदान पाहिजे? किती मोठं पाहिजे? असा हात करून दाखव, किती मोठं? 360. तिकडे जिम पण आहे. खेळायला लावायला पाहिजे, कसं खेळायला लावायला पाहिजे. सगळं इथे सगळं कचरा तुम्ही बघू शकता. अच्छा, मैदान आहे पण मैदानात कचरा आहे. मुलांच्या त्या कंप्लेंट्स आहेत. तुमचं एक मत तुम्ही डोक्यात असेलच की काय करणार, कोण नगरसेवक म्हणून तुमच्या डोक्यात आहे, कसा नगरसेवक तुम्ही बघताय? नगरसेवक असा पाहिजे की 24 आवर्स आपल्याला अवेलेबल पाहिजे पब्लिकसाठी. ते फार महत्त्वाचं आहे, कारण का त्याच्याशिवाय कुठलं काम करू शकत नाही आहे. मग तिथे असं जर नगरसेवक पाहिजे की चांगला योग्य तिचा पाहिजे, भले कुठल्याही पक्षाचा असू दे, तर मनसे असू दे, काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, कोणाचाही असू दे, BJPचा असू दे, पण आपल्याला 24 आवर्स आपल्याला अवेलेबल पाहिजे. चला, या लोकांनी अपेक्षा तर व्यक्त केल्यात. येत्या काळात कळेल यांना कोण निवडून येईल, कोण जिंकेल, कोण हारेल ती गोष्ट वेगळी आहे. मात्र परिसरामध्ये अनेक कामं रखडली गेली. नगरसेवकांचे इलेक्शन झाले पाहिजे, महानगरपालिकेने जागरूक राहिलं पाहिजे, आणि जो कोणी सेवक येईल त्यांनी सेवा केली पाहिजे, साहेब म्हणून नाही आलं पाहिजे. चलो 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 चलो. काय वाटतं, महिलांना काय त्रास आहे इकडे या परिसरात? इथं तर आत्ता काही त्रास नाही, कारण आम्ही कंप्लेंट केली की लगेच समस्येचं निवारण होतं. आपले जे संजयबाई तुरडे आणि मिनलवहिनी आहेत ना, ते कंप्लेंट केली की लगेच ॲक्शन घेतात त्याच्यावरती. त्यामुळे आत्ता तरी आम्हाला काहीच त्रास नाही आहे. अरे आहे, महिलांना काय मूलभूत गरजा तुम्हाला वाटतात की त्या असल्या पाहिजेत? आमचे ते गटर साफ झाले पाहिजे, हां पाणी येतं इकडं पावसाचं. हां. महिलांना रोजगार मिळावा याच्यासाठी काही योजना वगैरे केल्या पाहिजे सरकारने किंवा महानगरपालिकेने? केलं पाहिजे ना, केली पण आहे ना आता. आमची मिळून तोडून करते आमचे. आणि आम्हाला म्हणजे भरपूर स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी चक्की वाटप वगैरे केलं. सिलाई मशीन वाटली आम्हाला. अरे वा. आता सगळ्याच्या घरघंटी आहे, सिलाई मशीन आली आता आम्हाला सगळ्यांना. वा 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 वा. मग रोजगार मिळतोय तुम्हाला? हो, भेटतोय, घरी बसून. तुम्ही खुश आहात? हो, आहे. काय तुमच्या चेहऱ्यावरची खुशी दिसते मला. काय एक महिला म्हणून कसं बघता हा परिसर, कसा हवाय तुम्हाला? कारण 4-5 वर्ष महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालं, नगरसेवक नव्हते येते. तर आता जे महानगरपालिकेमध्ये इलेक्शन होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक नगरसेवक म्हणून कसा व्यक्ती हवा आहे महानगरपालिकेत, या वॉर्डाला तो रिप्रेझेंट करेल? आम्हाला म्हणजे व्यक्ती असा हवा आहे की म्हणजे सगळे जे गोरगरीब लोक वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र सामावून घेणारा असा व्यक्ती आम्हाला पाहिजे. कुर्ला वेस्टमधल्या शांतीनगर इथे मी आहे. ह्या सगळ्या शाळेतले जे वर्ग आहे इथे राहणारा, यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. काय वाटतं, या कुर्ला वेस्टमधल्या या परिसरामध्ये कोणत्या गोष्टींची सुखसुविधा तुम्हाला आधी हवी आहे
म्हणजे जो कोणी आता नगरसेवक येईल फ्युचरमध्ये त्यांनी ती गोष्ट या ठिकाणी करावी. काय ती गोष्ट आहे? आता कमतरता म्हणजे बिल्डिंगचीच कमतरता आहे. आमची चाळीमध्ये आता सोसायटीहून 25 वर्ष झालं. 25 वर्षात काही झालेलं नाही. आम्ही झोपडपट्टीतच आहोत. त्यांची प्रगती झाली पाहिजे, त्यांची काहीतरी वाटचाल झाली पाहिजे. ती कमतरता भासते नाही. भासते त्यांची कमतरता. मग हे सगळं तुमच्या हातात आहे की नाही? आहे ना आमच्या. हो आहे ना. मग इथे वगैरे नाही अजून. गार्डन आहे, त्याची खंत आहे ना, हा त्याची खंत आहे. ते पाहिजे हो ते पाहिजे आम्हाला. व्यवस्थित एकदम. नक्की पाहिजे. लहान मुलांसाठी तर गार्डन हवं, ती तर नाहीच आहे गार्डन. ओके. मग आता आमचं काम आहे लोकांपर्यंत पोहोचवणं. हे टेलिकास्ट केलेलं आहे. तुमची परिस्थिती, तुमच्या भावना आम्ही ओळखून आहोत. आपण प्रयत्न करूया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा व्हिडिओ. त्यासाठी RJ अमोलला फॉलो करा इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबला. आणि हा जो शो आहे तो मस्त मराठी चॅनलवरती बुधवारी येईल 7:30 वाजता. तर पाहायला नका बघ. संडास आहेत ठीक आहे. पण आम्हाला पण असे संडास घरगुती बांधून द्यायचे आम्ही चाळीत. अच्छा, घरगुतीच तुम्हाला शौचालय हवं? शौचालय पाहिजे आम्हाला. त्याची सोय झाली पाहिजे. त्याची सोय झाली पाहिजे. मग तेच तर विचारलं होतं आधी तुम्हाला की सगळ्यात आधी काय पाहिजे. तुम्ही बोला लादी पाहिजे. मग बाथरूम संडास नको तुम्हाला? हो पाहिजे ना आम्हाला संडास. ते सगळे मला तर अक्षय कुमारचा तो फिल्म आठवली, टॉयलेट एक प्रेमकथा. या तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही त्या वस्तीतून या वस्तीत आलात तर आज कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. हा. किती बरं वाटतं? आम्ही झोपडपट्टीमध्ये राहत होते, आम्हाला कुठची सोय नव्हती, पण इथे आल्यापासून आम्हाला तर बरं वाटतंय. बरं वाटतं ना? हा बरं वाटतं. किती वर्षाचा संघर्ष होता? कितना टाइम हो गया? 1.5 वर्ष झाले आम्ही इथे येऊन. 1.5 वर्ष तुम्ही इकडे येता. पण किती वर्ष वाट बघितली? 15 वर्ष वाट बघितली. 15-20 वर्ष वाट बघितली आम्ही. हा ना. हा आज आनंद आहे या गोष्टींचा. हा इथं आल्यापासून आमची भरपूर कामं होतात शिंदे साहेबांकडनं. आणि प्लस संजय तुर्डे साहेब पण आम्हाला तिथं, दिलीप लांडे तिथं पण आम्हाला कामं करून द्यायची आणि इथं पण आम्हाला त्यांची प्रोत्साहन भेटतो. आणि आता सध्याला संजय भाई त्यांच्यातर्फे पूर्ण लादी विधीकरण कामं होतात. तर तुम्ही खुश आहात म्हणजे? आम्ही इथं आल्यापासून आम्ही खुश आहे. पण आता बघ कोणी नगरसेवक कार्यरत नव्हता, पण काय वाटतं तुम्हाला आता जे भविष्यात जे महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुणाच्या मागे उभे राहाल आणि का उभे राहाल? 2 कारणासाठी. आम्हाला शिंदे साहेबांकडनं जे काय आहे ते सगळं शिंदे साहेबांकडनं भेटते. आणि आता येणाऱ्या महानगरपालिकेला आम्ही शिवसेनेलाच वोट देणार. तुम्ही? आम्ही देऊ शिवसेना. आम्ही पण. म्हणजे तुम्ही हा शिवसेना. लाडकी बहीण योजना तर नाही ना? तसं नाही तसं काय नाहीये. कामं वगैरे करतात, महिलांसाठी पण कार्यक्रम वगैरे ठेवतात. हळदी कुंकाचं आहे ते सगळं गटरचं काम वगैरे मग करतात. हळदी कुंकामध्ये काही काय मिळतं? गेम वगैरे असतात ना, पैठणी वगैरे असतात. तुम्ही जिंकला की ना कधी? नाही खेळलं पण जिंकलं करतात. पण बरं वाटतं तुम्हाला आता त्या स्लम एरियामधून इकडे येऊन तुमचे लहान मुलं वगैरे इथे खेळतात. आज बिल्डिंगमध्ये राहण्याचा आनंद मिळतोय. असं स्वप्न होतं कधी की आपण कधीतरी जाऊ? मला तर वाटलंच नव्हतं कधी म्हणजे लवकर, पण भेटलं लवकर. काय आठवणी त्या वस्तीमधल्या तुमच्या? त्या वस्तीमधल्या काय आठवणी? दिलीप मामांनी आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे, त्यांचेच आम्हाला लय आभार आहे. त्या वस्तीमधल्या काय आठवणी आहेत? ऍक्च्युली तिथं पाऊस पडला की लोकांना भीती वाटायची की घरात कधी पाणी भरेल आणि आम्ही कसं सामान टाकून जायचे. लोक त्यांना हे नव्हतं, पण विचार काय असायचा लोकांना जीव वाचवायचा होता. जीवाचं पडलेलं असतं, सामानचं काय नाही. पण साहेबांनी, दिलीप मामा, एकनाथ शिंदे साहेब यांनी आणि संजय भाई यांनी हे सगळ्यांनी आम्हाला इथं आणल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आज मजा येते ना इकडे सगळ्यांना बघून. एकदम बघा इथे मुलं पण खेळतात, त्यामुळे हे लोक आनंदी आहेत. ह्यांना सुख लाभलं, पण खूप वर्षांचा संघर्ष होता. 1.5 वर्षापासून हे लोक इकडे राहत आहेत. मला वाटतं की ही जनता आहे, जनताला सगळं माहिती असतं. ते म्हणतात ना हिंदीमध्ये की पब्लिक आहे सब जानती. आणि पब्लिकला माहिती आहे कुणाच्या मागे उभं राहायचं, कुणाच्या मागे उभं राहायचं नाही. अजय कशात काय वाटतं, होतो धंदा ठीकठाक? नाही होत धंदा. नाही होत. तुम्ही राहायला कुठे? इथेच आहे राहायला. मग इकडे कुर्ला वेस्टमध्ये आता तुम्हाला माहिती आहे ना महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे. या इलेक्शनमध्ये काय वाटतं तुम्हाला, कसा नगरसेवक हवा? आपल्या नगरसेवक काय करतात? आमचं काही करत नाही, काही करत नाही. आमची सोय नगरसेवक फक्त मतं घ्यायला येतात, पाया पडायला येतात. आमची काही कामं करत नाही नगरसेवक कुठचेच. काय त्या मतदानाला अर्थ आहे? पण आता गेले 4-5 वर्ष झाले नाहीत ना, कोण नगरसेवक नाही नव्हता. झालं तरी हे नगरसेवक काही उपयोगाचे नाही. कशाला गेलं का ते हागायला जातील, दिल्लीला जातील, फॉरेनला जातील. आमची काय कामं करतात का? काही कामं करत नाही. त्याच्या अर्थात आम्हाला नगरसेवक नकोच आहे आता.
काकी, आता जे मतदानासाठी तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही काय त्यांना बोलाल? काय बोलायचं, आमची आम्हाला परवड झाली आमची, काय करणार आहे आता? मतदान करता तुम्ही? हा मग मतदान यावेळी करणार ना मतदान? हा, मग करावंच लागणार ना. मग नाही तर काय होईल, नाही केलं तर काय होईल? काय होणार आहे, होईल ते जाईल. काय काय विकास झाला या परिसराचा कधी? नाही, काय विकास नाही, काय नाही विकास तर काहीच नाही यायचा. थोडं आणखी काही लोकांशी बोलूया आपण. हे भाऊ पण आहेत इथे. सर, तुम्ही इकडे राहता? मी इथे काजूपाडा. तुमच्या 166 वॉर्डमध्ये काय वाटतं तुम्हाला, कसा तुम्हाला भावी नगरसेवक हवा असेल? आता इलेक्शन होणार आहेत. नाही आहे चांगलं, तसं काही नाही, वातावरण चांगलं आहे. पण आहे तिथे आपला दिलीप मामा लांडे, जरा विकास माणूस आहे. त्यांचं तर म्हणजे पहिल्यापासून विकास आहे. 5 वेळा नगरसेवक, त्याच्यानंतर आता 2 वेळा आमदार. आहे चांगलं आहे, म्हणजे वातावरण चांगलं आहे. एक मिनिट थांबा ना. तुम्ही भविष्य बघता का? भविष्य नाही बघत? सध्या आपण वाडिया स्टेटमध्ये आहोत. या ठिकाणी कचऱ्याचा साचलेला कचरा आहे. हे सर आहेत. सर, राहिला इकडेच? हो. हा कचरा इकडे आहे. तुम्ही दुकानात आलेला आहात लहान बाळासोबत. काय दुरावस्था आहे? नाही, आपण ह्यांना ना वारंवार ह्या गोष्टी कंप्लेंट केलेली आहे. आम्ही सुद्धा, त्या दुकानवाल्यांनी सुद्धा केली आहे. हा संतोष, हे दुकानवाले संतोष आहेत. ह्यांनी स्वतः वारंवार या गोष्टीसाठी कंप्लेंट केलेली आहे. पण काही BMC वाले किंवा काही लक्ष देतो, फक्त येतात, कचरा भरतात आणि निघून जातात. तर मी काय बोलतो, हा कचरा तुम्ही जे इथे टाकताय तर ह्याच्यावर जाऊ दे ना, पेटी बांधली आहे कशाला एवढा खर्च करून? बरोबर, हे नागरिक करतात, नागरिक टाकतात. नागरिक करतात म्हणजे ह्यांनी ह्या डबे बाहेर काढून ठेवलेत म्हणून ना. हे डबे तुम्ही तिथे ठेवा. जरा दाखवा दे. हे जे आपले कसे डबे कचरा ते काढून टाका. ते नसतील तर लोक टाकणार नाहीत, आताच नेऊन टाकतील. बरोबर. आणि दुसरं म्हणजे मेन सगळ्यात मोठा इश्यू काय माहिती आहे का? हा, सगळ्यात मोठा इश्यू असा आहे की ना, जे कचरे घराघरातून बिल्डिंग मधून जे कचरे येतात ना, ते कचरे पेटीवाल्यांना काय ते कचऱ्याचं वर टाकता येत नाही. ते सगळे खाली टाकून जातात. ते खाली टाकतात तर पब्लिक पुढे जायला भेटत नाही. पुढे जायला भेटत नाही तर पब्लिक त्याच्यामध्ये पण टाकत नाही. मग इकडे आता महानगरपालिकेला दोषी द्यायचं की पब्लिकला दोषी द्यायचं? आता मेन म्हणजे ना, पब्लिक तर कसं नाही. हे बघा, ही त्यांची माणसं, हे बघा, ही त्यांची सगळी माणसं. हे लोक कचरे घेऊन येतात, इकडे पलटी करतात. आता इकडे पलटी केल्यानंतर पुढे जायला जागा भेटत नाही. जेव्हा पूर्ण क्लीन असतं तेव्हा पब्लिक 5च्या नंतर तुम्हाला कचरा दिसत नाही. कचरा 10च्या नंतर येतो. हे बघा, हे बघा, हे फोटो बघा, तो कुठे टाकतो ते बघा. तो टाकणार आता इथेच, तो स्वतः रस्त्यावर टाकणार. पब्लिक पुढे कसे टाकेल? मग ह्याला कोणी जाप नाही विचारत? काय विचारणार? बघा ना, तो पुढे जागाच नाही जायला. कुठे जाऊ? मला उचलायला जमत नाही वर टाकायला. ह्यांनी जी कचरापेटी बनवली आहे ह्याला ओपन ठेवा ना पूर्ण. तुम्ही त्याला अर्धवट खिडकी बनवली आहे, तो उचलून टाकणार कसा जर जड एखादं असेल? आणि हे जे तुम्ही आता लावलंय, तो डब्बा कुठे लावलाय? त्याच्या तोंडावरती. बरोबर. मग तो आदमी कचरा टाकेल कसा? कचरापेटी डब्बा जाण्याचा जागा तरी पाहिजे की नाही जायला? व्यवस्था. एक जण आलाय, आला आणि ह्या पद्धतीने कचरा टाकून गेला. मग प्लास्टिक असेल किंवा काही असेल तर प्रत्येक जण इकडे कचरा टाकून जातो. कुणालाच वाटत नाही की आपला जो परिसर आहे तो स्वच्छ राहावा. महानगरपालिकेच्या या कामकाजावरती तुम्ही खुश आहात? हे काम होईल तेव्हा खुश होईल, नाही काम नाही झालं तर कशा खुश होणार आम्ही? तर पहिले हे कचरा कुंडीचं काहीतरी तुम्ही सॉल्युशन करा. सगळेजण येतात, बघतात आणि जातात, काही सॉल्युशन हाय नाही. हे पहिले निघायला पाहिजे इकडून. काय डब्बा कचरा इकडेच येतो, पुरा सगळा कुर्लाचा कचरा इकडे. ताई सगळी तिकडे येतात. त्यांना बोलायला गेलं तर पावसातून तर लय वांदे होतात. पावसातून सब है, हमारी 12 बिल्डिंग के सामने क्यों कचरा फेंका जाता है? हमें 12 वालों को कितना प्रॉब्लम होता है. मैं बताऊं क्यों फेंका जाता है? मैं बताऊं, क्योंकि वो लोग बहुत प्यार करते हैं आपसे. नहीं, इतना प्यार हमें नहीं चाहिए उनका. हमारे यहाँ के लोग बहुत प्यार करते हैं आपसे. मागे कचरा आहे. इथल्या नागरिकांना कसं वाटतंय? घाण वाटते. कसं वाटतंय? घाण वाटते. मग यावेळी टेलिकास्ट मी करणार आहे, तर त्यामुळे आता स्वतःची काळजी घ्या आणि लवकरच हा व्हिडिओ मी टेलिकास्ट करेन. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, प्रशासनापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणूनच हा जो शो आहे, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की काय वाटतं. हे सोल्युशन झालंच पाहिजे. एक पॉईंट हवं आहे ना लोकांना तिकडे येऊन. आता कसे रिटायर्ड झाल्यानंतर लोकांना एक कट्टा लागतो, तिकडे येऊन लोक गप्पा मारतात. ही सुखसुविधा तुम्हाला वाटत नाही झाली पाहिजे? झाली पाहिजे, पण आता इथे तलाव आहे, तलावाच्या जागी ते बसायला जागा होती. ते जागा होती, त्या जागेच्या याच्यावर ते सगळे ते पाईप उभे केले आणि लोक ते वृद्ध लोक सगळे म्हणजे ज्येष्ठ लोक
वॉकिंग बिकिंग करत होते ते पाईप उभे केल्यामुळे सगळं बंदच करून टाकलं आणि जे बसायला कट्टे होते ते जाग्यावरती राहायच नाहीत असं आणि तिथे वृद्धांना म्हणजे ज्येष्ठ लोकांना जे जाता येताना सगळा तर तो त्रास होतो हां मग त्याच्यामुळे आता तिथे कोण जायलाच पण मागत नाही. काय वाटतं कोण दोषी असेल याच्यामध्ये? कारण 3-4 वर्ष महानगरपालिकेचे इलेक्शन झाले नाहीत, आता होणार आहेत, पण मग महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं असं वाटतं? बघा सध्या 9 वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाही आहेत, त्यामुळे महानगरपालिकेवर सध्या जे सरकार आहे, जे सत्ता त्यांची आहे, त्यांचं त्या अधिकाऱ्यांवर वचक आहे आणि कंट्रोल आहे. त्यामुळे इथे अधिकाऱ्यांना पुढं करायचं, फंड पास करून घ्यायचा आणि आपल्याला वाटेल असं बिल्डरांना विकासकांना कसा फायदा होईल ह्याप्रमाणे ते काम करत आहेत. तुम्ही म्हटलं ज्येष्ठ नागरिकांसाठी काय केलं पाहिजे, एवढी मोठी महानगरपालिका आहे, व्यवस्था आहे, त्या इंजिनियर्स असतात, असंख्य लाखो रुपये खर्च होतात व्यवस्थेसाठी. एक साधी गोष्ट त्यांना साफसफाई हे व्यवस्थित त्यांना करता येत नाही. हा एम.एन. रोड हा 365 दिवस 5 वर्ष धूळ खात भरलेला असतो. जाता येता लोकांना अडचणी होत असतात. हे सगळे प्रश्न भयंकर लोक त्रस्त आहेत आणि माझी प्रामाणिकपणे ह्या तुमच्या माध्यमातून जनतेला माझी विनंती आहे की ह्यावेळी जागे व्हा आणि 365 दिवस तुमच्यासाठी उभा राहणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला निवडून द्या, जेणेकरून तुमचं पुढचं जे कार्यकाल आहे तो चांगल्या लोकप्रतिनिधीकडे मिळेल. वॉर्ड क्रमांक 166 मध्ये फिरलो, कुर्ला वेस्टमध्ये, आणि इथल्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि एका नावाची खूप चर्चा आहे. ॲक्च्युली मला कोणीतरी सांगितलं, त्या मॅम आहेत तिकडे. हॅलो, हाय, नमस्कार मॅम. नमस्कार, माझं नाव आरजे अमोल आहे. आम्ही तुमच्या नावात जरा शोध लावला आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो. धन्यवाद. मी तोडे साहेबांच्या इथे थोडंसं कामकाज ऐकून होतो. अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या मिसेस देखील समाजकारण करत आहेत. तर मी ऐकून यावर्षी तुमच्या नावाची चर्चा आहे. महानगरपालिकेची तयारी कशी सुरू आहे? तयारी खूप जोरदार चालू आहे. कामातलं सातत्य हेच आमचं नेहमी एक आपण म्हणतो ना की लोकांच्या सतत संपर्कात असणं हेच आम्हाला आमच्या विजयाकडे घेऊन जाणार आहे ह्याची आम्हाला खात्री आहे. बघा, तुमच्या परिसरात जेव्हा आम्ही जात होतो, 166 वॉर्ड आहे, अनेक समस्यांना लोकांना सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे महिलांचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की इकडे कचरा खूप होतो आहे आणि हा कचरा याचं निवारण करण्यासाठी महानगरपालिका तेवढासा काही प्रयत्न करताना दिसत नाही, कारण गेली 3-4 वर्ष कोणी नव्हतं. एक महिला म्हणून या महिलांकडे या प्रॉब्लेम्स जे आहेत या कसे सॉल्व्ह करणार तुम्ही आणि याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा? विभागामध्ये तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की कचराकुंडीच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पण आपल्या एलवॉर्डमधून 3 वेळा 3 दिवसातून गाड्या लागलेल्या असतात आणि तो कचरा उचललाही जातो. आणि पुन्हा पुन्हा ते कसं कचराकुंडी एक तिकडची बंद केल्यामुळे तो एका ठिकाणी खूप जास्त लोड होतो आहे. मला वाटतं इथे भाजी मार्केट आहे पुढे, तुम्ही जर आता कुठून आलात मला माहिती नाही आहे, पण जर तुम्ही बघितलं असेल तर तिथे देखील दिवसातून 2 वेळा तो कचरा उचललाही जातो. आणि त्याच्यामुळे की एक ठराविक पिरियडला त्यावेळेला तिथे ते असलं तरी पण तो एलवॉर्डमधनं तो काम केलं जातं आहे त्याच्या बाबतीत, असं मला असं वाटतं. महानगरपालिकेमध्ये कोणी नव्हतं, आज तुम्ही एक खूप चांगली बाजू मांडली, म्हणजे पॉझिटिव्हली बोलताय तुम्ही की नेगेटिव्ह नाही बोलत आहे तुम्ही. मला असं वाटतं की ह्या सगळ्या परिसराकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आणि तुमचे विजन्स काय? जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये आता तयारी दाखवताय, काय विजन आहेत? पहिल्या 3 गोष्टी तुम्हाला कोणत्या करू वाटतील या बैल बाजार या ठिकाणी? तुम्ही जर बघितलं असेल बैल बाजार विभाग आहे आता, हा जो तुम्ही रस्ता जर तुम्ही इकडनं झाला तर हा जो रस्ता बघताय तुम्ही, तर ह्याच्यामध्ये आम्ही ह्या रस्त्यासाठी खूप मोठं आंदोलन आम्ही केलं, रस्त्यावर उतरलो, त्यानंतर हे काम झालेलं आहे जवळजवळ 2 वर्षाने. नाही तर इथे अशी चालण्याची परिस्थिती देखील नव्हती आणि खड्डे, त्यानंतर प्रचंड ट्रॅफिक ही त्या रोड बनल्यानंतर खूप कमी प्रमाणात झालेलं आहे. त्यानंतर जसं इथे वाडिया इस्टेट आहे, वाडिया इस्टेटमध्ये आज जे डेव्हलपमेंटचं काम व्हायला पाहिजे बिल्डिंगचं, तर त्या संदर्भात आमचं एक विजन आहे की आता शिवसेनेमधून सन्माननीय आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करत आहेत त्यांचा तो कामाचा आवाका बघून आम्हाला खात्री आहे की नक्कीच त्या विभागाचा एक चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होईल. तसंच वरचा पट्टा जो तुम्ही बघितलात, संभाजी चौकचं इथलं उद्यान असेल,
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असेल, तिकडचे SRA डेव्हलपमेंटचे काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच आमच्याकडून प्रयत्न केला जाणार आहेत की लवकरात लवकर हे प्रॉब्लेम्स सॉल्व केले जावे. या विभागामध्ये पण रोडवर जिथे जिथे चाळी आहेत किंवा तुम्ही बघायला आजच पागडीमुक्त अभियान जे त्याच्या संदर्भात आम्हाला खूप आनंद होतो की खूप चांगला निर्णय हा झालेला आहे महायुती सरकारचा. त्या अनुषंगाने माझ्या प्रभागाला त्याचा काय उपयोग होऊ शकतो ह्यासाठी नक्कीच मी 100% प्रयत्नशील राहणार आहे. तुमचे विचार मला खूप आवडले. जाता जाता एक मेसेज जो असेल या प्रभागातल्या लोकांना की मला एक आवडलं की मला काय करायचं ही व्यक्त झालात तुम्ही, कुठलाही नेगेटिव्ह वगैरे नाही बोललात, तर त्यामुळे मला खूप आवडलं. आणि मला वाटतं की विश यू ऑल द बेस्ट. येत्या महानगरपालिकेमध्ये निकाल काय लागेल आपल्याला माहिती नाही, पण तुमची तयारी मला वाटतं की मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही अनेक ठिकाणी गल्लीबोळीत फिरलो, त्या ठिकाणी तुमच्या नावाची चर्चा खूप होती, तुडे साहेबांची खूप चर्चा होती आणि म्हणूनच मला तुम्हाला भेटू वाटलं. तर आज दुपारी 3:30-4 वाजलेत आणि तुमचा शोध आम्हाला लाभला किंवा लागला, तुम्ही आम्हाला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद आणि विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि मला आनंद वाटला की तुमच्यामार्फत मला समजलं की लोकांचा एक चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळते, त्यासाठी तेही समजलं, त्याचाही आनंद आहे. खूप खूप धन्यवाद. बघा, मला एक गोष्ट कळली. मला माहिती नाही की गेली 4-5 वर्ष महानगरपालिकेचे इलेक्शन झाले नाहीत, पण एखाद्या नावाची चर्चा होते. मला असं वाटतं की कुठेतरी लोकांमध्ये ते विचारधारणा आहेत आणि ते विचार नक्कीच येतीलच पुढे. पण या विभागाचा जो विकास आहे तो तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. पाहत राहा मस्त मराठी आणि RJ अमोल, टेलिकास्ट विथ RJ अमोल हा शो, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.